श्री स्वामी समर्थ. राशीनुसार जाणून घ्या आणखी किती वर्ष जगाल. तुमच्या राशीच्या आधारे तुमचे सामान्य वय काय आहे ते जाणून घ्या. आपण किती वर्ष जगणार याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीच्या मनात नक्कीच असते. ज्योतिषशास्त्रामध्ये राशीच्या आधारावर वेगवेगळ्या राशीच्या लोकांचे सामान्य वय किती असते हे सांगितलं जातं. तथापि परिस्थिती अनुकूल असल्यास हे वय वाढू शकतं आणि प्रतिकूल ग्रहांच्या प्रभावामुळे ते काही प्रमाणामध्ये कमी देखील होऊ शकतं. तथापि राशींच्या चिन्हानुसार सामान्यतः वय खालीलप्रमाणे मानलं जातं. पहिली राशी मेष. या राशीचा स्वामी मंगल आहे आणि मंगल 9 ग्रहांचा सेनापती आहे. या राशीच्या लोकांचे सामान्यतः वय 75 वर्ष आणि 2 महिने असतं. दुसरी राशी वृषभ. वृषभ राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा राक्षसांचा गुरु मानला जातो. या राशीच्या लोकांचे सामान्यतः वय 85 वर्ष 6 महिने असतं. आता तिसरी राशी पाहूया, मिथुन. मिथुन राशीच्या लोकांनी बुध ग्रहाची विशेष पूजा करावी, कारण बुध हा राशीचा स्वामी आहे. बुधाची कृपा सदैव राहिल्यास या राशीचे लोक किमान 85 वर्ष जगतील. चौथी राशी आहे कर्क. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळं या राशीच्या लोकांनी सोमवारी भगवान शंकराची पूजा करावी. भोलेनाथाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांचे सामान्यतः वय 70 वर्ष 5 महिने असेल. पाचवी राशी आहे सिंह. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी सकाळी नियमितपणे सूर्यदेवाला जळ अर्पण करावं. या लोकांचे सामान्यतः वय 65 वर्ष असल्याचे सांगितलं जातं. आता पाहूया 6वी राशी कन्या. कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध असल्यामुळं या राशीच्या लोकांनी श्री गणेशाची पूजा करावी. असं केल्यानं सर्व ग्रह दोष शांत होतात. या राशीच्या लोकांचे सामान्यतः वय आहे 84 वर्ष. आता पाहूया 7वी राशी तुळ. या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्रवारी दानधर्म केल्यास विशेष लाभ होईल. यासोबतच या राशीच्या लोकांचे सामान्य वय 85 वर्ष असतं. 8वी राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशीचा स्वामी मंगल आहे. या दिवशी हनुमानाची पूजा केल्यानं ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते. या राशीचे लोक साधारणपणे 75 वर्ष 2 महिने जगू शकतात. 9वी राशी आहे धनु. या राशीचा स्वामी बृहस्पती देवांचा गुरु आहे. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी गुरुवारी शिवलिंगाला हरभरा डाळ आणि बेसनाचे लाडू अर्पण करावेत. आता 10वी राशी पाहूया, मकर. या राशीचा स्वामी शनिदेव आहे. न्यायाची देवता मानल्या जाणाऱ्या या ग्रहाला प्रसन्न ठेवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर मोहरीचा दिवा लावा. मकर राशीच्या लोकांचे सामान्यतः वय 81 वर्ष असतं. 11वी राशी आहे कुंभ. या राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे. ते पृथ्वीवरच एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कर्माचं फळ देतात. हनुमानजींची पूजा केल्यानं शनिदेव प्रसन्न राहतात. कुंभ राशीचे लोक साधारणपणे 61 वर्ष जगतात. आता पुढची राशी आहे 12 मीन. गुरु ग्रहाच्या या राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. या राशीच्या लोकांचे सामान्यतः वय आहे 61 वर्ष. अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी स्वामी विश्वाचा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.